तुम्हाला पण अशी लस्सी बनवायची असेल तर चला मी शिकवते तुम्हाला, कारण थंड तर प्यावाच लागणार. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये थंडशिवाय काही मजाच नाही. त्यामुळे आपण आता लस्सी बनवूया. चला तुम्हालाही शिकवते. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहेत थंडगार अशी लस्सी. उन्हाळा म्हणला तर थंडगार तर आलंच, त्यासाठी आपण आता लस्सी बनवूया. हे पहा, मी आईस क्यूब घेतले आणि मिक्स करण्यासाठी रवी घेतली आहे. मला 2 ग्लास लस्सी बनवायची आहे, त्यासाठी मी 2 ग्लास घेतलेत. आणि इथे अर्धा वाटी दूध घेतलं आहे. आणि हे दही मी घरीच बनवलेलं आहे. किती सुंदर सेट झालेला आहे, पाहू शकता. आणि ही आहे साखर. मी दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ लवकरच यूट्यूबवर अपलोड करणार आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि आता आपण लवकरात लवकर स्टार्ट करूया लस्सी बनवायला. हे एक पातेलं आहे आणि हे दही मी यामध्ये घेते. किती सुंदर सेट झालेले तुम्ही बघू शकता. 2 ग्लास बनवायचे, त्यासाठी 5 ते 6 चम्मच घ्यावे लागेल दही आपल्याला. हे पहा, मी 5 ते 6 चम्मच दही घेतलेला आहे. त्यामध्ये दूध ॲड करते. हे अर्धा वाटी दूध थंड आहे आणि दही पण थंड आहे, दोन्ही थंड. यामध्ये ॲड करते. आणि आपल्याला थोडीशी साखर ॲड करायची. हे पहा, मी 2 टेबलस्पून साखर ॲड करते आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल किंवा तर जास्त साखर ॲड करू शकता. पण लस्सी थोडीशी आंबटच छान लागते, त्यासाठी मी थोडी साखर टाकते आहे. आता आपण टाकूया आईस क्यूब. मी इथे 5 ते 6 आईस क्यूब टाकून घेते. आणखीन एक ॲड करू. आईस क्यूब ॲड केलं आहे. हे सगळं मिक्स करू आणि याला रवीने हलवूया. मी त्याला रवीने छान असं फिरवून घेते. आपल्याला असं 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचं आहे. तेवढ्या वेळात आपला आईस क्यूब आहे तो पण वितळतो. मी याला 3 मिनिट हलवलेलं आहे आणि खूप मस्त अशी लस्सी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. याला मी साईडला ठेवते. पाहू शकता किती सुंदर अशी लस्सी आपली तयार झालेली आहे. आपण ग्लासमध्ये घेऊया. पहा किती मस्त झाली आहे. नाईस, मस्त. एक नंबर अशी लस्सी झालेली आहे आपली आणि ती पिण्यासाठी रेडी आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा. खूप सुंदर लस्सी झालेली आहे. नक्की नक्की ट्राय करा. खूप छान अशी लस्सी आपली तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. खूप मस्त झाली.